नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. गेल्या 2 वर्षांपासून शेतीमालाच्या पडलेल्या भावामुळे माझा बळीराजा संकटात होता. पण शेतकरी मित्रांनो, आता काळ बदलणार आहे. 2026 हे वर्ष कृषी क्षेत्रासाठी सुपर सायकल ठरणार असून अनेक पिकांचे भाव गगनाला भिडणार आहेत. प्रसिद्ध बाजार तज्ज्ञांनी या संदर्भात एक खळबळजनक पण आनंदाची भविष्यवाणी केली आहे. सोयाबीन 5,500 पार जाणार का आणि हळदीचे दर 22,000पर्यंत पोहोचणार का, जाणून घेऊया आजच्या या विशेष मार्केट रिपोर्टमध्ये. 1. सोयाबीन आणि कापूस तेजीचे वारे. सोयाबीन उत्पादकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे येत्या काळात सोयाबीनचे दर 5,400 ते 5,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. पोल्ट्री उद्योगाकडून वाढलेली मागणी हे यामागचं मुख्य कारण आहे. तसेच कापूस उत्पादकांसाठीही अच्छे दिन येणार आहेत. जागतिक बाजारात कापसाचा साठा कमी असल्याने फेब्रुवारी-मार्च नंतर दरात मोठी सुधारणा होईल. विशेष म्हणजे सरकी पेंड 4,200 रुपयांचा टप्पा ओलांडू शकते, ज्याचा थेट फायदा कापूस दराला होईल. 2. हळद आणि मसाला पिके विक्रमी घोडदौड. हळद उत्पादकांसाठी 2026 हे वर्ष ऐतिहासिक ठरेल. एप्रिल महिन्यापर्यंत हळदीचे दर 21,000 ते 22,000 रुपयांपर्यंत उसळी मारू शकतात. त्याचप्रमाणे धण्यामध्ये सुद्धा कमी पुरवठ्यामुळे 15,000 रुपयांपर्यंत तेजी येण्याचा अंदाज आहे. 3. मका आणि हरभऱ्याची स्थिती काय? मका उत्पादकांसाठी मात्र सध्या तरी मोठे सुखाचे दिवस दिसत नाहीत. इथेनॉल निर्मितीसाठी इतर पर्यायांचा वापर वाढल्याने मक्याचे दर 1,750 ते 2,100 रुपयांच्या दरम्यान राहतील. तर हरभरा सुद्धा 5,600 ते 5,900 रुपयांच्या रेंजमध्ये स्थिरावलेला असेल. यात खूप मोठी तेजी सध्या तरी दिसत नाही. 4. गुंतवणूकदारांसाठी खास टिप. जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर 2026 मध्ये चांदीपेक्षा तांब्यामध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते, कारण त्यात 25% वाढीची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर ज्या पिकांचा साठा कमी आणि मागणी जास्त आहे अशा पिकांमध्ये यंदा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आपला माल विकताना घाई न करता बाजाराचा कल पाहूनच निर्णय घ्या. मी रुचिता या बाजार विश्लेषणासह इथेच थांबते. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.